नमस्कार, मी श्रद्धा's ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। मे महिना लागलाय आणि बाहेर कडकडीत ऊन पडलंय। अशा वेळी आपण वाळवणीचे पापड, मुरंबा, लोणची असं सगळं करतो। म्हणूनच आज आपण जेवणाची चव वाढवणारं कैरीचं चटकदार लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील। कैरीचं लोणचं बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्यात। यांना मी अर्धा तास पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून एका सुती कपड्याने पुसून घेतल्यात, म्हणजे यावर जो चीक असतो तो निघून जाईल। लक्षात ठेवायचं की या कैऱ्या अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्या, यावर अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही। आता यांची देठं काढून यांना छोटे छोटे आकारात कट करून घ्यायचं। शक्यतो लहानच फोडी करायच्या, म्हणजे खाताना आपलं लोणचं वाया जात नाही। आता यांना अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद लावून या फोडींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता कैरीच्या फोडींना सगळीकडून हळद मीठ छान लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कैरींना मीठ व हळद व्यवस्थित लावून घेतलंय। मीठ लावल्यानंतर कैरीला पाणी सुटतं, म्हणून मी यांना एका चाळणीवर काढून घेते आणि चाळणीच्या खाली एक भांडं ठेवते, म्हणजे कैरीला जे पाणी सुटेल ते या भांड्यात पडेल व कैरी जास्तीची ओलसर होणार नाही। तुम्ही जर कैरीला भांड्यात असंच ठेवलं तर यात मिठामुळे झालेलं पाणी असंच राहील आणि यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस न टिकता याला लवकरच बुरशी येईल। म्हणून यांना मीठ लावल्यानंतर अशा एका चाळणीवर काढून ठेवायचं। आता या कैरीला रात्रभर किंवा 7 ते 8 तासाकरता बाजूला ठेवायचं आहे। या कैऱ्यांना मी रात्रभर असंच चाळणीवर ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता या मिठात छान मुरल्यात आणि चाळणीवर ठेवल्यामुळे या कोरड्यासुद्धा राहिल्यात आणि कैरीतलं सगळं पाणी निथळून या खालच्या भांड्यात गोळा झालंय। आता मी यांना एका ताटात पसरवून अर्धा तास फॅनखाली सुकवून घेते, म्हणजे यात जर कुठे थोडाफार जर या पाण्याचा अंश राहिला असेल तर तो निघून जाईल। असं केल्यामुळे आपलं लोणचं खराब न होता वर्षभर छान टिकेल। आता आपण याकरता लागणारे तेलाची फोडणी तयार करून घेऊया। त्याकरता इथे मी 1 कप रिफाइंड तेल घेतलंय। याला आपण छान कडकडीत तापवायचं आहे। तेल छान कडकडीत तापलं की गॅस बंद करून याला किंचितसं थंड करायचं आहे। तेल थोडंसं थंड झालं की यात 1 चमचा हिंग घालायचा आहे। हिंग छान फुलला की यात पाव चमचा हळद घालायची आहे। लोणच्याकरता फोडणी तयार करत असताना लक्षात ठेवायचं की तेल खूप जास्त गरम असताना यात हिंग व हळद घातलं तर ते करपतं, म्हणून तेल थोडंसं थंड करूनच यात हिंग व हळद घालायची। आता या फोडणीला आपण खूप जास्त थंड न करता थोडंसं कोमट करून घेऊया, म्हणजे यात आपण जे मसाले घालणार आहोत ते कोमट तेलात छान मुरतील। आता आपण लोणच्याकरता लागणारा मसाला तयार करून घेऊया। माझ्याकडे मोहरीची डाळ नाही आहे, म्हणून मी इथे 2 चमचे मोहरी तव्यावर गरम करून मिक्सरमधून वाटून घेतले। तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तर ती तुम्ही वापरू शकता। आता इथे मी 2 चमचे लोणच्याचा तयार मसाला घेतलाय। तुम्ही लोणच्याचा मसाला घरीसुद्धा बनवू शकता, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता यात मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालते, यामुळे आपल्या लोणच्याला मस्त असा चटकदार लाल रंग येईल। आणि 1 चमचा मीठ घालते। आपण आधी कैरीला सुद्धा मीठ लावलं होतं आणि रेडीमेड लोणच्याच्या मसाल्यात सुद्धा थोडंसं मीठ असतं, म्हणून इथे मी मीठ थोडंसं बेतानेच घालते। आता आपण यात जी फोडणी केली होती ती घालायची आहे। हिला खूप जास्त गार न करता थोडीशी कोमट असतानाच या मसाल्यात घालायची आहे, म्हणजे मसाले न करपता थोडेसे भाजले जातात। तुम्ही जर खूप गरम फोडणी या मसाल्यात घातली तर मसाले करपून लोणच्याला काळपट रंग येतो, म्हणून मसाल्यात फोडणी घालताना ती कोमट करूनच घालायची। आता सर्व मसाले या तेलात छान एकजीव करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे मसाले तेलात छान एकजीव करून घेतलेत। आपला लोणच्याचा मसाला तयार झाला आहे। याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। अर्धा तास असंच ठेवून मी या फोडणीला छान गार करून घेतले। आता यात कैरीच्या फोडी घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गरम फोडणीत जर तुम्ही कैरीच्या फोडी घातल्यात तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते, म्हणून फोडणी गरम असताना यात कैरीच्या फोडी अजिबात घालायच्या नाही। अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते खराब न होता वर्षभर अगदी छान टिकतं। इथे मी कैरीच्या सर्व फोडींना मसाल्यात छान एकजीव करून घेतलंय। मिक्स केल्यानंतर याला मी 2 दिवस असंच झाकून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता कैरीच्या प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागलाय आणि कैरीसुद्धा थोडीशी मुरली आहे। आपलं चटकदार कैरीचं लोणचं तयार आहे। तुम्ही याला लगेचसुद्धा खाऊ शकता, इतकं टेस्टी लागतं हे। वर्षभर या लोणच्याचा आस्वाद घेण्याकरता याला स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरायचं। बरणीत लोणचं भरताना ते थोडंसं दाबूनच भरायचं, म्हणजे यातलं तेल वर येतं आणि आपलं लोणचं खराब न होता अगदी वर्षभर छान टिकतं।
आपलं वर्षभर टिकणारं जेवणाची चव वाढवणारं कैरीचं चटकदार लोणचं तयार आहे. मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने कैरीचं लोणचं नक्की बनवून बघा आणि ते कसं झालं हे मला कमेंट करून जरूर सांगा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.